सर्वांना माझा नमस्कार। तर मी गणेश आपले स्वागत करतो आहे आपला एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की विनोबा ॲपमध्ये विविध जे क्लब आहेत तर त्या क्लबमध्ये आपण आपल्या शाळा स्तरावर घेणाऱ्या विविध जे उपक्रम आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते आपण कुठल्या क्लबमध्ये आणि कशा पद्धतीने अपलोड करू शकतो। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा असणार आहे। सो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज मी आपणासाठी यासमोरसुद्धा घेऊन येणार आहोत। सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बऱ्याचशा शिक्षकांना हा प्रश्न नेहमी पडतो आहे की विनोबा ॲप्लिकेशनमध्ये शाळा स्तरावर घेण्यात येणारे विविध जे उपक्रम आहेत तर हे उपक्रम विनोबा ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने अपलोड करायचे आणि ते योग्य क्लबमध्ये कसे अपलोड करायचे, तर त्या संदर्भातच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर ज्यावेळेस आपण विनोबा ॲप्लिकेशनला ओपन करतो तर त्यावेळेस विनोबा ॲप्लिकेशनचं जे इंटरफेस असते ते आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे दिसत असते। जेव्हा आपल्याला शाळास्तरावर घेण्यात येणारी एखादी ॲक्टिव्हिटी एखाद्या शिक्षकाला विनोबा ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करायची असेल तर त्यावेळेस त्यांना काय करायचं आहे, स्क्रीनवर दिसत असलेली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जी हायलाईट कलरमध्ये आपल्याला दिसतं ॲड टीचर स्टोरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती जेव्हा आपण क्लिक करतो आहे त्यावेळेस आपण समोरच्या एका पेजवरती जातो आहे। तर या पेजवरती आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला वर जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 3 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात। सुरुवातीला आहे स्टोरीज, दुसरा आहे क्लब ॲक्टिव्हिटीज आणि तिसरा आहे TLM। तर आपल्याला शाळा स्तरावर आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपण ज्यावेळेस ॲक्टिव्हिटीज बनत असतो तर त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला क्लब ॲक्टिव्हिटी या सेक्शनमध्ये म्हणा किंवा या क्लब ॲक्टिव्हिटी या क्लबमध्ये आपल्याला अपलोड करायचे असतात। आणि हे जी याच्या साईडला TLM लिहून आपल्याला दिसलेलं आहे तर हे TLM म्हणजे काय, तर हे TLM म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल। एखाद्या शिक्षकाने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन एखाद्या विषयाचे TLM म्हणजेच टीचिंग लर्निंग मटेरियल जर एखाद्या शिक्षकाने स्वतः तयार केलेले असेल तर ते शिक्षक ते या TLM सेक्शनमध्ये ते अपलोड करू शकतात सेम प्रोसेसनुसार। तर आज आपण बघणार आहोत की क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये आपण शाळा स्तरावरचे विविध उपक्रम कशा पद्धतीने अपलोड करणार आणि कोणत्या क्लबमध्ये ते अपलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण क्लब ॲक्टिव्हिटीज या ऑप्शनवरती येतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला विचारलं जाते क्लासच्या साईडला तुम्हाला एक ॲरो दिसते। त्या ॲरोवर जेव्हा आपण क्लिक करतो तर ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याला विविध क्लासेस दिसतात। तर हे क्लासेस म्हणजे काय, ज्या वर्गाची ॲक्टिव्हिटीज आपण अपलोड करणार आहोत तर ती कुठल्या क्लासची ॲक्टिव्हिटी आहे। समजा उदाहरणार्थ मला दुसऱ्या वर्गाची एखादी ॲक्टिव्हिटी अपलोड करायची आहे तर मी या ठिकाणी दुसरा वर्ग सिलेक्ट केला। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्गाच्या खालीसुद्धा एक ड्रॉपडाऊन दिसते, ॲरो दिसते। त्या ॲरोवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर या ॲरोवरती दिलेले आहेत वेगवेगळे क्लब्स। आता क्लब्स म्हणजे काय, तर क्लब म्हणजे ज्या क्लबमध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी किंवा एखादा व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर विविध जेवढे विषय असतात तर विषयाला अनुसरून या ठिकाणी क्लब्स तयार करण्यात आलेले आहेत। जसं इथं कविता वाचन असेल त्याचं एक क्लब तयार करण्यात आलेला आहे, कथा वाचन असेल, महावाचन असेल जो आपण प्रत्येक शनिवारी आपल्या शाळेमध्ये सोनेरी शनिवार किंवा दप्तरमुक्त शनिवार या नावाने सुद्धा हा उपक्रम राबवत असतो। तर त्या संदर्भातले काही व्हिडिओज असतील, फोटोज असतील तर ते आपण या महावाचन क्लबमध्ये आपण अपलोड करू शकतो आहे। त्यानंतर आहे तुमचे प्रयोग शेअर करा, जे डाएटमार्फत अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाच्या ज्या काही ट्रेनिंग्स झालेल्या आहेत तर त्याची इम्प्लिमेंट आपण शाळा स्तरावर कशा पद्धतीने करत आहोत, त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होत आहे, तर या संदर्भातले काही जर व्हिडिओज असतील तर आपण ते तुमचे प्रयोग शेअर करा या क्लबमध्ये आपण ते अपलोड करू शकतो आहे। त्यानंतर क्लब ॲक्टिव्हिटीजमध्ये दिलेले आहेत कला सादरीकरण प्लस हस्तकला, ज्याच्यामध्ये नृत्य असेल, नाटक असेल, संगीत असेल किंवा शाळा स्तरावर ऑर्गनाईज करण्यात आलेल्या ज्या चित्रकला स्पर्धा आहेत या सर्वांचे व्हिडिओज किंवा फोटोज आपण या कला सादरीकरण प्लस हस्तकला या क्लबमध्ये आपण अपलोड करू शकतो। त्यानंतर आहे गणित आणि विज्ञान क्लब। गणिताशी संबंधित काही प्रश्नांचे आपण किंवा गणित सोडवताना एखाद्या विद्यार्थ्याचा जर व्हिडिओ असेल किंवा विज्ञान क्लबशी संबंधित एखादा व्हिडिओ असेल, काही मॉडेल असेल, प्रयोग असेल किंवा गणिताशी संबंधित एखादी गाण्यांच्या माध्यमातून एखादं गणिताचं आपण सोल्युशन काढलेलं असेल किंवा पाढे विद्यार्थी म्हणत असतील किंवा एखादा खेळ असेल किंवा विज्ञानाशी संबंधित एखादे प्रयोग असतील तर त्या संपूर्ण बाबी आपण या गणित आणि विज्ञान क्लबमध्ये अपलोड करू शकतो। त्यानंतरचं आहे पर्यावरण क्लब। एन्व्हायरमेंटशी संबंधित काही जर व्हिडिओज असतील आपल्याकडे किंवा आपण पर्यावरण काय आहे, कसं आहे त्या संदर्भातले आपण विद्यार्थ्यांचे काही व्हिडिओज असतील तर ते आपण पर्यावरण या क्लबमध्ये अपलोड करू शकतो। त्यानंतर आहे शारीरिक शिक्षण व क्रीडा। जे काही खेळ आहेत, शारीरिक प्रशिक्षणे आहेत, योगासने आहेत,
तर इतर ज्या काही शारीरिक क्रियेशी संबंधित ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा क्रीडा किंवा स्पर्धेशी किंवा खेळाशी संबंधित जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण शारीरिक शिक्षण व क्रीडा या क्लबमध्ये आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर आहे परसबाग. परसबाग हा उपक्रम आपण शाळा स्तरावर प्रत्येक वर्षी राबवित असतो. त्याचेच काही व्हिडिओ असतील तर आपण या परसबाग या क्लबमध्ये अपलोड करू शकतो. त्यानंतर आहे महत्त्वपूर्ण सकाळची सभा, याला आपण परिपाठ किंवा मॉर्निंग असेंब्ली असे सुद्धा म्हणतो आहे. तर यामध्ये आपण ज्या परिपाठामध्ये ज्या काही गोष्टी असतात, ज्या इन्क्लूड गोष्टी असतात, तर त्या संदर्भातले विद्यार्थ्यांचे व्हिडिओज आपण कॅप्चर करून मॉर्निंग असेंब्ली म्हणजेच सकाळची सभा म्हणजेच परिपाठ या क्लबमध्ये आपण अपलोड करू शकतो आहे. त्यानंतर आहे स्पर्धा. कविता असेल, कथा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल किंवा शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या इतर कुठल्या ज्या काही स्पर्धांचे उपक्रम असतील त्या संदर्भातले संपूर्ण फोटोज व्हिडिओज आपण या स्पर्धा या क्लबमध्ये अपलोड करू शकतो. त्यानंतर आहे शाळा भेटी आणि कार्यक्रम. आपले केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, ते ज्यावेळेस किंवा BRC असतील किंवा डाएटचे कोणी अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदचे कोणी अधिकारी असतील, ते ज्यावेळेस शाळा व्हिजिट करतात किंवा शाळांना भेट देतात तर त्यावेळेस ते शाळा भेटी आणि उपक्रम किंवा शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या ज्या काही उपक्रम असतील तर त्याचे व्हिडिओज आपण उपक्रम किंवा कार्यक्रम या क्लबमध्ये आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर आहे कागज के पंख. कागदाशी संबंधित किंवा त्या कागदापासून तयार करण्यात आलेले जे काही एरोप्लेन्सचे 14 प्रकारचे एरोप्लेन्स आहेत तर त्या संदर्भातला हा कागज के पंख क्लब तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे स्पोकन इंग्लिश. ज्या शिक्षकांनी स्पोकन इंग्लिश या प्रोग्राममध्ये सहभाग दर्शवलेला आहे किंवा सहभाग नोंदवलेला आहे तर त्या शिक्षकांना स्पोकन इंग्लिशचे जे काही व्हिडिओज असणार आहेत विद्यार्थ्यांचे तर स्पोकन इंग्लिश या क्लबमध्ये त्यांना अपलोड करायचे आहेत. तर या संदर्भातले वेगवेगळे क्लब्स आपल्याला या ॲक्टिव्हिटीज क्लब या सेक्शनमध्ये वेगवेगळे क्लब देण्यात आलेले आहेत. तर आता आपण जो व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, आपण कुठल्या वर्गाची ॲक्टिव्हिटीज अपलोड करणार आहोत तर आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ आपण दुसरा वर्ग सिलेक्ट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण कोणत्या क्लबमध्ये ती ॲक्टिव्हिटी अपलोड करणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी बरेचसे क्लब देण्यात आलेले आहेत. तर आपली जी काही ॲक्टिव्हिटी आहे किंवा आपला जो काही व्हिडिओ आहे तो कुठल्या क्लबमध्ये या मोडतो आहे किंवा कुठल्या क्लबमध्ये तो योग्य पद्धतीने बसतो आहे तर तो क्लब्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. समजा आता आपण सकाळची सभा म्हणजे मॉर्निंग असेंब्ली हा क्लब्स या ठिकाणी सिलेक्ट केला तर तो क्लब्स या ठिकाणी सिलेक्ट झालेला दिसतो. त्यानंतर जर आपण थोडंसं खाली आला तर या ठिकाणी तुम्हाला लिहून दिसेल सकाळची सभा, शाळेच्या सकाळच्या सभेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे फोटो व्हिडिओ इथे अपलोड करा. त्यानंतर इथं अपलोड प्रोजेक्ट ब्ल्यू कलरमध्ये लिहून आहे आणि त्याच्या साईडला प्लस रेड कलरचं प्लसचा ऑप्शन आहे. त्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तर आपल्यासमोर 3 गोष्टी प्रामुख्याने ओपन होतात. एक आहे PDF, दुसरा आहे इमेज, तिसरा आहे व्हिडिओ. आपण जे काही मटेरियल या ठिकाणी अपलोड करणार आहोत तर ते आपल्याकडे कोणत्या स्वरूपात आहे. एकतर ते PDF स्वरूपात असेल तर आपण PDF या ऑप्शनवरती जाऊन ते आपल्याला अपलोड करायचं आहे. दुसरं, आपल्याकडे त्याचे इमेजेस असतील तर इमेज या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ते अपलोड करायचं आहे. तिसरं, आपल्याकडे त्याचं समजा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून गॅलरीमध्ये जाऊन तो व्हिडिओ सिलेक्ट करून आपल्याला ते अपलोड करायचं आहे. किंवा याच्या साईडला आपल्याला एक ॲरो दिसतं आहे. या ॲरोवरती जेव्हा आपण क्लिक करतो आहे ना त्यावेळेस आपल्यासमोर पुन्हा 3 गोष्टी ओपन होतात. एक तर असते यूट्यूब लिंक. विविध म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा शिक्षकांचे किंवा शाळांचे यूट्यूबचे चॅनल असतात आणि त्यांच्या शाळा स्तरावर घेतलेल्या विविध ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते त्या यूट्यूबवरती अपलोड करत असतात. तर त्या व्हिडिओची लिंक आपण या सेक्शनमध्ये ॲड करू शकता. तुमचा डायरेक्टली व्हिडिओ विनोबा ॲप्लिकेशनवरती लाईव्ह होणार त्या अनुषंगाने. दुसरं आहे वेब लिंक्स आणि तिसरं आहे नोट्स. तर या पद्धतीने सुद्धा आपण व्हिडिओज म्हणा किंवा फोटोज म्हणा किंवा ज्या पद्धतीचं तुमच्याकडे मटेरियल आहे तो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. समजा आपल्याकडे व्हिडिओ आहे, आता माझ्याकडे उदाहरणार्थ, तर मी या व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. जेव्हा मी या व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करतो तेव्हा मला विचारलं जातं आहे की तुम्हाला व्हिडिओज किंवा तुम्ही अल्बममध्ये जाऊन तो व्हिडिओज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी हा व्हिडिओ सिलेक्ट करतो आणि या व्हिडिओला मी ॲड करतो. जेव्हा मी हा व्हिडिओ ॲड करतो तर त्यावेळेस या व्हिडिओला ॲड केल्यानंतर बघा या पद्धतीचं एक इंटरफेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल. ज्या ठिकाणी वर लिहून असेल अपलोड इन प्रोग्रेस, म्हणजे जो काही व्हिडिओ किंवा मटेरियल आपण अपलोड केलेला आहे तो अपलोडच्या प्रोग्रेसमध्ये आहे. तर ज्यावेळेस हे 100% होईल तर त्यावेळेस ती आपला व्हिडिओ म्हणा किंवा फोटोज म्हणा जे काही असेल तर ते या ठिकाणी अपलोड केलं जाईल. तर हे डिपेंड करेल की तुमच्याकडे नेटवर्कची सिच्युएशन काय आहे. तुमच्याकडे जर नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर ते लवकर अपलोड होईल आणि नेटवर्क समजा जर वीक असेल तर त्याला अपलोड व्हायला वेळ लागेल.
तर हे बघा, ज्यावेळेस ते अपलोड होतं तर ग्रीन सिग्नलची पट्टी जी आहे ती कंप्लीट झाल्यानंतर आपला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेला आपल्याला दिसेल. मग आपल्याला काय करायचं, समजा हा व्हिडिओ आपल्याला जर चुकीचा असेल तर आपण चेंज व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून त्या व्हिडिओला किंवा त्या इमेजला किंवा तो जो काही मटेरियल आहे त्याला आपण चेंज करू शकतो. त्यानंतर इथं डिस्क्रिप्शन दिसतं. या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक आहे की आपण जो काही व्हिडिओज अपलोड केलेला आहे तो कशा संदर्भातला आहे. आणि डिस्क्रिप्शन आपल्याला 1 ते 2 ओळीमध्ये लिहायचं आहे की कुठल्या क्लब संदर्भात किंवा कशा संदर्भातला आपला तो व्हिडिओ. समजा शाळा स्तरावर या दिवशी हा उपक्रम घेण्यात आला तर ते आपण त्या पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर खाली काही टॅग्स दिलेले आहेत. थॉट ऑफ द डे असेल, स्पीच असेल, न्यूज रीडिंग असेल किंवा बॅगलेस सॅटरडे असेल. आता आपण मॉर्निंग असेंब्ली या सेक्शनमध्ये किंवा या क्लबमध्ये हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर मॉर्निंग असेंब्लीमध्ये आपण काय करत आहोत, म्हणजे विद्यार्थ्याचा व्हिडिओ असेल तर विद्यार्थी काय करत आहे याचा सुविचार सांगत आहे, स्पीच बोलत आहे किंवा न्यूजचे वाचन करत आहे किंवा कशा संदर्भातला आहे. तर आपण स्पीच किंवा हा शनिवारचा समजा उपक्रम असेल तर आपण बॅगलेस सॅटरडे या टॅगला आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक झाल्यानंतर समजा आपण डिस्क्रिप्शन लिहिलं नसेल तर या पद्धतीचं एक रेड पॉपअप आपल्याला येऊ शकतं. तर मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत घेण्यात आलेले उपक्रम, की आपण इन डिटेलसुद्धा लिहू शकता आणि याला आपण सेव्ह करणार. जेव्हा आपण याला सेव्ह करतो आहे तर थोडंसं हे कल्सर जे आहे ते राऊंड फिरणार आणि ॲटोमॅटिकली तुमचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ विनोबा ॲप्लिकेशनमध्ये सेव्ह केलं जाणार. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकताय की एक तुम्हाला रिस्पॉन्स सक्सेसफुल झालेला एक पॉपअप होईल आणि तुमचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सक्सेसफुल तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड झालेला असेल. तर अशा पद्धतीने आपण विनोबा ॲप्लिकेशनवरती आपल्या शाळा स्तरावर घेण्यात येणारे विविध जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण वेगवेगळ्या क्लब्समध्ये अपलोड करू शकतो. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे आपल्या संपर्कातील इतर शिक्षकांनासुद्धा आपण ही इन्फॉर्मेशन शेअर करू शकता. आणि या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला काही माहिती हवी असेल तर ते मला कमेंट्स करून कळवा. त्या पद्धतीचं व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.